भाऊ या स्पर्धेच्या माध्यमातून दमदार असे आयोजक देखील आहेत, मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि समाजसेवक सातत्याने युवांसाठी खंबीरपणे उभे असणारे असं व्यक्तिमत्व आहे. आज खरं आता या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेत. यश पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला वेळ घेऊ नका, मॅचला आपण सुरुवात करतोय. सौरभ बॉलिंग मार्क वरती आहे. स्ट्राइक एंडला बॅटर हमीद, नॉन स्ट्राइकला सोनू शानू. पहिला बॉल इकडे अगदी पहिलाच बॉल सुरुवात केली आहे सिंगलच्या मदतीने डिक्लेअर झोनमध्ये आणि सिंगलने ते अकाउंट ओपन केलंय. खातं उघडलंय. बॅटिंग करत असताना टीम मुंब्रा संघानं भरपूर लांबून हा संघ जवळचा आपण विचार केला तर 200 किलोमीटर लांबूनचा दौरा पार करून पल्ला गाठून हा संघ इथे उपस्थित झाला. खरंच क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि खरं तर इथेच मी तर म्हणेन या स्पर्धेने यश प्राप्त मिळालंय असं म्हणावं लागेल, कारण की एवढं लांबून संघ येणं इतकं सोपं नाही आहे. खास करून आपण जर पाहिलं तर स्पर्धेचं आयोजन पाहूनच प्रत्येक संघ येत असतो आणि एवढं लांबून येणं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे खरंच त्या संपूर्ण टीमचं म्हणजे मुंब्रा टीमचं देखील कौतुक करू आणि आभार व्यक्त करू की एवढ्या लांबून हा संघ इथे दाखल झाला आहे. आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. इन ॲक्शनमध्ये खेळतात जरूर. क्या बात आहे, व्हॉट अ फिल्डिंग. यश तिथे होते आणि फार चांगलं खेळ सातत्याने यश आम्ही गेले कित्येक वर्ष पाहतोय आणि आज देखील फार चांगला खेळ करतात, कारण की संघाचे तारणहार आहेत. संघाचा कॅप्टन आहे. संघाचा कॅप्टन जेव्हा चांगलं करतो तेव्हाच संपूर्ण टीमला विश्वास असतो आणि तेव्हाच प्रत्येक जण प्रयत्न एफर्ट्स दाखवण्याचं काम करत असतात. पुढचा बॉल इकडे देखील आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. फार चांगला खेळ होतोय. षटक क्रमांक पहिलं 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. फक्त 3च धावफलकावरती 3 धावफलकावरती लागले गेले आहेत. आता पुन्हा एकदा शेवटचा बॉल आणि अजून एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी, एव्हरेज गोलंदाजी म्हणावी लागेल यावेळेस मैदानाचा आतमध्ये करत असताना टीम बानकोट म्हटलं तर सातत्याने आजूबाजूचा परिसर भरपूर मोठा आहे आणि भरपूर असंख्य असे खेळाडू त्या बानकोटमध्ये देखील दिलेले आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटला. त्यामुळे आपण पाहिलं तर भरपूर चांगले नावं ओव्हरआर्म क्रिकेट असेल, त्यानंतर अंडरआर्म क्रिकेट असेल, जास्त प्रमाणात तिथे देखील खेळला जातो. बॉलिंग मार्क वरती आकाश. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि इकडे सिंगल मिळाली आहे. स्ट्राइक रोटेट केली आहे. स्ट्राइक रोटेटच्या माध्यमातून अगदी पाहिलं तर एक सिंगल आता मात्र एकवडली गेली आहे. सिंगल डबलचा खेळ देखील शेवटच्या बॉलपर्यंत नेऊ शकतोय मॅच. आम्ही जेव्हा सुमजाईकरांची मॅच पाहिली तेव्हा पाहिलं 1 बॉल 3 पर्यंत ती मॅच आली होती आणि त्याचप्रमाणे एक धाव फार महत्वाची. 18 धावांचं जे समीकरण आपण पाहिलं होतं त्या 18 धावा शेवटच्या बॉलपर्यंत देखील येऊ शकतात ते मात्र त्या मॅचमध्ये दाखवून दिलं आणि तसंच काहीतरी करावं लागेल इथे बॅटिंग करत असताना टीम मुंब्रा संघाला, कारण की 18 ते 20 धावा जर नेल्या तर बॉलिंग अटॅक मी तर म्हणेन फार चांगला आहे मुंब्रा टीमचा. ते धावा तिथून डिफेंड देखील करू शकतात. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय बॉल बॅक ड्राईव्ह केला आणि इकडे आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल कव्हर्सला फटका सजवलाय. फिल्डर होते यज्ञेश तिथे होते आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर यज्ञेश, चांगली फिल्डिंग. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि धाव फलक 5 या धावसंख्येवरती 5 ऑन ए बोर्ड. 5 धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस. राईट अराउंड विकेट आकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. स्ट्राइक एंडला हमीद आहेत. मुंब्रावरून हा संघ दाखल झालाय. समोर बानकोट वरून हा संघ खेळतोय. हो इकडे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता खरा, परंतु इथे आउट ऑफ द सर्कल फटका फसलाय.
न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये रफिक इनाट नंबर 3 वरती. राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा आकाश बॉलिंग मार्कवरती आहेत. रात्रीचं सत्र जवळजवळ आपण जर पाहिलं तर 3 वाजत आले तरी देखील प्रेक्षक आहेत जोडले गेलेत आमच्या समवेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील वॉचिंग चालू आहे आणि चांगली स्पर्धा आहे. त्यामुळेच का होईना मी तर म्हणेन बरेचसे प्रेक्षक अजूनपर्यंत जोडले गेले आहेत, कारण की क्रिकेट असा खेळ आहे. ओव्हर नंबर 2 कंप्लीट झालेली आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जरूर टीम बानकोट संघाची. फक्त 5 धावा खर्च केल्यात, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आपण जर विचार केला ना तर 2.50 सरासरीने धावा इथे बनल्या गेल्यात. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक इकॉनॉमिकल आपण पाहिला तर 2च्या आसपास ते 3च्या आसपास धावा येत आहेत. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिला तर ते षटक टाकण्यात आलं सौरभच्या माध्यमातून 3 धावा खर्च केल्या आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आकाशाने धावा खर्च केल्या 2 आणि एक महत्वाची विकेट देखील कॅरी केली. म्हणजे बॅलन्स सामना आता खऱ्या अर्थानं बॉलिंग मार्कवरती माल जरूर मिळाला. आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन आलेत 7 बॉलिंग मार्कवरती आहेत. ओव्हर नंबर 3 7 षटक क्रमांक 3. 7चा खेळ पाहिलाय, फार चांगला खेळ, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सातत्याने आम्ही त्याला पाहत आलोय. बानकोट मधील एक तारा सितारा तो देखील आहे, उभरता सितारा. बॉल तयार. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3. राईट आर्म विकेट. 7चा पहिला बॉल. स्लोवर गती, स्ट्रेट खेळलेत आणि इकडे एक सिंगल मात्र मिळेल. सिंगल मिळतोय. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. थोडंसं इथे गतीमध्ये चेंजेस करावे लागतील 7ला गोलंदाजी करत असताना, कारण की समोर देखील मुंबईवरून संघ आलाय, तो देखील कमी नाहीये. आणि आता तिथून पुढे कफन बांधून मैदानाच्या आतमध्ये ते देखील उतरलेत, कारण की त्यांना आता सामना जिंकायचा आहे. दोन्ही टीमला सामना जिंकायचा आहे. जर का इथून पुढे कुठलाही संघ आपण पाहतो या मॅचमध्ये जर हरला ना तर त्याला नक्कीच घरचा रस्ता पकडावा लागेल. जर कुठला संघ जिंकला तर नेक्स्ट राऊंडमध्ये दाखल होईल. आणि फाईट करत असताना टीम एक तर रेडीच आहे, म्हणजे एमजे फायटर्स. अकोलचा बॉल पाहायला मिळतो इथे. एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. एक धावांनी स्कोर कार्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. बुनबुनचे सागर बनतात असं समीकरण इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतं. 7 पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म विकेट. स्ट्राइक एंडला आता शानू आहे. फिल्डिंग चांगली आहे आणि यज्ञेशनी नाराज केलं नाहीये. फार चांगली फिल्डिंग यज्ञेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आजच्या दिवसामध्ये. बॉर्डर लाईन्सचा जर फिल्डर आपण जो विचार केला, टीम बानकोट संघाची फार चांगली फिल्डिंग करतात. ऑन साईडला टर्न केलंय. गुफरान तिथे होते आणि एक सिंगलच मिळेल. चांगली फिल्डिंग तिथे गुफरान यांनी केली आहे. उत्कृष्ट फिल्डर राहताना गुफरानला नक्कीच पाहिलं जातं. आणि बानकोट म्हटलं तर सातत्याने फिल्डिंग एफर्टला जवाब या संपूर्ण टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. शेवटचा बॉल आहे. ऑन साईडला टर्न. वॉटर फिल्डिंग. तुषार होते तिकडे. काय फिल्डिंग केली वेगांवरती आणि इकडे विकेटचं पतन. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना टीमला दुसरा. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होतील बाद. ओव्हर मध्ये 4. म्हणजे इथे आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इकडे 4था आणि अखेरचं षटक घेऊन आलेत बॉलिंग मार्कवरती. शुभम बॉलिंग मार्कवरती आहेत. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. अखेरचं आणि महत्वाचं षटक आहे. बॅट्समन नेम नॉन स्ट्राइक एंडचे बॅटरचं नाव काय? इक्बाल आलेले आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इकडे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. वाईडनी सुरुवात मात्र केली आहे. आतापर्यंत 3 ओव्हर तर चांगल्या पडल्यात, परंतु 4थ्या षटकामध्ये काय होईल? ऑन साइडला टर्न तर केलाय करा, परंतु आज तुषारला झालाय तरी काय, त्याची कामगिरी असते. हुशार, त्याचं नाव तुषार आणि काय फिल्डिंग करतोय तुषार, कौतुक करावं लागेल.
आज जरी या संघातून सबस्टिट्यूट खेळतोय परंतु असं कुठेही वाटू दिलं नाहीये की हा आपला संघ नाहीये. इथे एक एक धाव फार महत्वाचा आहे, त्याला देखील माहिती आहे आणि क्रिकेटला तो देखील रिस्पेक्ट करतो. त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाचं आतमध्ये उत्तम उदाहरण मात्र दिलंय. जरी संघ दुसराचा असला तरी खेळ हा मात्र आपलाच आहे आणि एक एक धाव मात्र किती महत्वाची या मॅच मध्ये असू शकते हे मात्र फिल्डिंग सांगून जाते. क्या बात आहे तुषार, खरंच सॅल्यूट आहे, कौतुक नक्कीच केलं जाईल. तुषारचं एफर्ट्सला जवाब देतोय. संघ कुठलाही असू दे परंतु क्रिकेटवरती प्रेम कमी होणार नाही याचं उदाहरण देखील त्यांनी दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती आहे. राईट हॅम राऊंड विकेट, पुन्हा एकदा बॉल तयार. स्ट्राइक एंडवरती न्यू बॅटर. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केले, गुफरान आलेत आणि एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड दोन पोहोचेल. 12 ऑन ए बोर्ड. 12 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात परंतु या मॅच मध्ये 12 कोणाचे वाजणार आहेत ते थोडाच वेळात पाहायला मिळेल. राईट हॅम राऊंड विकेट. पुढचा बॉल यावेळेस देखील ब्लॉक फुलचा बॉल टाकण्यात आला. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इकडे एकच सिंगल मिळणार आहे डिक्लेअर झोन मध्ये. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलंय 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन ए बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल टू गो. इनिंग नंबर 1 ऑन गोईंग आहे. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न चालू आहे टीम. गोलंदाजी करत असताना बानकोट संघाचं कव्हर्सला परंतु फिल्डर आहेत. फंबल झाले जरूर. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतील बाद आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. आता इथून जर पाहिलं ना तर शेवटचा बॉल उर्वरित आहे. धावफलक 14 या धावसंख्येवरती थांबलंय, स्थिरावलंय म्हणावं लागेल. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. काय कमाल केली आहे टीम बानकोट संघानं, खरंच कौतुक करावं लागेल. बॉलिंग अटॅक फार चांगला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचं काम प्रत्येक बॉलर मात्र करतोय. शेवटचा बॉल स्ट्रेट खेळलेत खरा आणि शेवटच्या बॉलवरती मौकाच्या क्षणी आलेला चौकार किती माग ठरणार आहे ती येणारी वेळच सांगून जाईल. आणि हा जर चौकार आला नसता तर 14 या धावसंख्येवरती किंवा 15 या धावसंख्येवरती या धावा थांबल्या असत्या परंतु आता थेट धावांनी मारले उसंडी. धावफलक जम पोहोचले तब्बल 18 आणि आता येणारे 20 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. 19 रन्स टू विन फ्रॉम 20 बॉल हे समीकरण इक्वेशन पाहायला मिळतंय. चला थोडंसं स्पीडअप करा. दोन्ही टीम्स वेळ घेऊ नका विनंती आहे. दोन्ही टीम्सला मी ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. अजून जर आपण पाहिलं हा पूर्णपणे लॉट झाल्यानंतर क्वार्टर फायनल मॅचेस, सेमीफायनल मॅचेस आणि तदनंतर मेगा फायनल आणि तदनंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील आपल्याला आज कंप्लीट करायची आहे. त्यामुळे स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. वेळेवरती प्रत्येक मॅच होणं गरजेचं आहे. अधिकचा वेळ खर्च करू नका. प्रत्येक संघाला विनंती आहे. येणारे आता 20 बॉल आणि 19 धावांची गरज. चला बॅट्समन पाठवा टीम बानकोट. यज्ञेश आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती हमीद आहेत. षटक क्रमांक पहिला. येणारे 20 बॉल 19 धावांची गरज. स्ट्राइक एंडला यज्ञेश. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेस आहे षटक. ओव्हर नंबर 1. मॅच ऑन. बेस्ट लक बोथ द टीम्स. पहिलाच बॉल. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. टप्पा अजूनही समजत नाहीये. पहिल्याच बॉलवरती डॉटनी सुरुवात केली आहे. मी आधीच म्हटलं होतं मुंब्रा टीमची गोलंदाजी फार चांगली आहे आणि ते प्रदर्शन उत्तम देत असताना मैदानाच्या आतमध्ये
डॉटने सुरुवात केली आहे. इथे देखील या धावा डिफेंड होऊ शकतात. पुढचा बॉल तयार, राईट हँड राऊंड विकेट. अजून एक बॉल बॅक ड्राईव्ह केलं, डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु इकडे डायरेक्ट हिट झालं नाही. डाय मारली तर होती परंतु इकडे एक सिंगल रोखू शकणार नाहीयेत. सिंगल मिळेल जरूर. अकाउंट ओपन केलंय श्री गणेश झाला या टीमचा. पुढचा बॉल टर्न झालाय स्लाइटली ऑन साइडला आणि ते एक सिंगल नक्कीच मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल राईट हँड राऊंड विकेट. बॉलर तयार. इकडे आडवा बॅटने खेळलेत आणि इकडे बॉल चालला अखेरेस सीमारेखा पार. धावा मिळतात 4. बाउंड्री लाईनचा बाहेर आलेला हा चौकार. शेवटचा बॉल आहे या षटकातील ऑन साइडला आणि हा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. धावफलक जम पोहोचले 6 ऑन ए बोर्ड आणि अजून इथून पुढे विचार केला तर 13 धाव्यांची गरज आहे. येणारे 15 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे. काही येऊ शकतं या मॅच मध्ये, काही घडू शकतं, काहीही बिघडू शकतो कारण की क्रिकेट आहे. अनप्रिडिक्टेबल गेम म्हणजे क्रिकेट. येणारे आता 15 बॉल आणि 13 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. 13 रन्स टू विन फ्रॉम 15 बॉल इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज बॉल तयार. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरं रफिक घेऊन आलेत बॉलिंग मार्क वरती. आमंत्रित करण्यात आले ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी. स्ट्राईक एंड वरती सौरभ ज्याने आतापर्यंत सिंगल धाव येथे एकवडली गेली आहे या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंड वरती यज्ञेश त्याच्या पाठमधून धावा आल्या चांगल्या. कव्हर्सला फटका अलॉंग विथ द कार्पेट. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि इथे 2 धावा जरूर कंप्लीट होतात. एक शॉर्ट रन आहे त्यामुळे फक्त एकच रन मिळणार आहे. इथे फक्त आणि फक्त एकच रन मिळेल त्यामुळे धावफलक जम पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन ए बोर्ड. जुनी 12 धाव्यांची गरज आहे या इथून पुढे. कव्हर्सला फटका होता, फटका फसलाय, गोलंदाज असलाय आणि बॅटर मात्र रुसलाय. धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना टीम बानकोट संघाला फलंदाज बाद. तेरा बॉल आणि 12 धाव्यांची गरज मैदानात. 7 मध्ये 12 रन्स विन फ्रॉम 13 बॉल इक्वेशन समीकरण पाहायला मिळतोय. बॉल तयार पुन्हा एकदा. साध आले होते आणि साधला आल्या आल्या मागे परतावं लागतोय. जा पावलाने आले होते आणि आता मात्र जड पावलाने मागे परतत असताना मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना दुसरा. बॅटिंग करत असताना टीम बानकोट संघाला हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख राहिली आहे आकाश मैदानात 7 मध्ये आहेत. नक्कीच जेव्हा बानकोट मध्ये स्पर्धा होत असतात तेव्हा आकाश स्वतःचा वैयक्तिक संघ घेऊन खेळत असतो आणि आता देखील इन ऍक्शन मध्ये आपण जर पाहिला तर इथून पुढे त्याच पद्धतीने खेळणं फार गरजेचं आहे कारण की इथून पुढे एकट्याला लढावं लागेल मैदानात 7 मध्ये. कारण की येणारे आपण जर पाहिलं ना तर अजूनही इथे 12 बॉल आणि 12 धाव्यांची गरज आहे. म्हणजे बॅलन्स सामना आहे. कोणाच्या बाजूने अजून झुकलेला नाहीये. कोणाच्या बाजूनी काहीही घडू शकतं. येणारे 12 बॉल आणि 12 धाव्यांची गरज आहे. कोण जिंकेल अजूनही सांगू शकत नाहीयेत आपण.
चला वेळ घेऊ नका, लास्ट अँड फायनल कॉल आहे टीम मुंब्रा, देर मत कीजिए प्लीज. 12 बॉल 12, 12 बॉल 12 धाब्यांची गरज आहे. या षटकातील 2 बॉल बाकी. ओ यावेळेस बाहेरचा बॉल होता, तो देखील खेचून आतमध्ये आणला बॅटिंग करत असताना आकाशने, आणि एक सिंगल मिल. सिंगलच्या मदतीने आणि थोडेसे चेंजेस, थोडेफार मीटिंग्स. आपण जर पाहिलं तर आता धाव फलक 8 या धावसंख्येवरती 8 ऑन ए बोर्ड, 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चेंजेस काही घडू शकतं या मॅच मध्ये. दोन्ही दिग्गज आहेत, अनुभवी खेळाडू, अनुभवी संघ. एका बाजूला आपण जर विचार केला तर आपल्या रायगड परिसरातील, रत्नागिरी परिसरातील क्रिकेटचा खेळ अनुभवतोय. दुसऱ्या बाजूला मुंबईहून दाखल झालेला मुंब्रा संघ इन ॲक्शन मध्ये खेळतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत, 9 ऑन ए बोर्ड. अजूनही येणारे 10 बॉल उर्वरित आहेत. चला टीम मीटिंग करू नका, मुंब्रा संघ वेळ घेऊ नका, वारंवार पुकार येतात. मुंब्रा टीम, लास्ट एंड फाइनल कॉल आपके लिए. बहुत देर आप लोग ले रहे हो. आने वाले 10 गेंदे शेष है, 10 रनों की जरूरत. येणारे 10 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती शानू आहेत, ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. पुरुष एकदा बॉल तयार. स्ट्राइक एंड वरती यज्ञेश. राइट आर्म राउंड विकेट. बॉलर तयार होतोय. बॉलर तयार. शानू बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल लेट कट केलाय आणि ते सिंगल मिल. येणारे आता 9 बॉल 9 धाव्यांची गरज है मैच मध्ये. आने वाले 9 गेंदे शेष, 9 रनों की जरूरत. क्या ही हो सकता है यह मैच में, देखना बहुत जरूरी रहेगा क्योंकि अभी भी सस्पेंस जारी है. 9 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. पुढचा बॉल टॅप शॉट खेळलेत, आडवा बॅटने पॅरल स्ट्रोक. फिल्डर होते, थोडीशी चूक घडली होती टीम कडून, परंतु बॅकअप चांगला होता, त्यामुळे या धावा मी तर म्हणेन अडल्याच जरूर. 11 धावा धाव फलकावरती आहेत, 11 ऑन ए बोर्ड. या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल कंप्लीट झाले आहेत. पुढचा बॉल इकडे देखील ऑन साइड रिटर्न केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर. अजून एक सिंगल मिळतोय. एक सिंगलने ते आता स्कोर कार्ड चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की त्यांना देखील माहिती आहे आता इथून पुढे फ्री माइंडेड स्ट्रोक खेळून नव्हे तर कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानात मध्ये खेळणं गरजेचं आहे. म्हणजे सिंगल सिंगल इथे खेळावं लागेल, कारण की माफक लक्ष इथे उभारण्यात आलं होतं. फक्त 20 धाव्यांची आवश्यकता होती. 19 धाव्यांची आवश्यकता जिकडे होती तिकडे आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले 12. म्हणजे इथून पुढे आता 7 धाव्यांची गरज आहे. येणारे 7 बॉल आहेत आणि 7 धाव्यांची गरज. बॉल तयार. कमबॅक देखील होऊ शकतो. 7 बॉल 7 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करा मुंब्रा संघ. लास्ट, एकदम लास्ट अँड फायनल कॉल आहे. 7 बॉल 7. बॉल तयार. पुढचा बॉल. ओ स्विंग अँड मिस. डॉट बॉल आलाय. बॅट एका बाजूला, बॉल दुसऱ्या बाजूला. मैदानावरती अगदी हे वेगळं चित्र आता दिसून येत आहे. येणारे आता 6 बॉल आहेत आणि 7 धाव्यांची आवश्यकता. म्हणजे आता प्रेशर निर्माण झालंय बॅटिंग टीम कडे. येणारे आता 6 बॉल आणि 7 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये. या षटकातील शेवटचा बॉल आहे. या षटकानंतर काहीही घडेल. निर्णायक बॉल आहे, डिपेंडंट होणारा हा बॉल. 6 बॉल 7 धाव्यांची गरज. बॉल तयार. प्रेशर प्रेशर दिसून येतोय. चॅलेंजिंग चॅलेंजिंग यावेळेस मॅच आहे, कारण की हाय व्होल्टेज सामना, रफ अँड टफ, काठे की टक्कर मैदानात 7 मध्ये. 6 बॉल आणि 7 धाव्यांची गरज मैदानावरती पाहायला मिळते.
6 बॉल 7 असताना ऑन साइडला इकडे मैदानावरती घडले तरी काय धावा इथे मिळतात. अंपायर 7चा निर्णय काय आमच्यापर्यंत पोहोचवा. चौकार आलाय. महत्वाच्या क्षणी हा चौकार मात्र येत असताना मैदानात 7 मध्ये आणि आता या चौकारानं तब्बल धावफलक जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन ए बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे 5 बॉल आणि 3 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. 5 बॉल आणि 3 धाब्यांची गरज असताना काय परिवर्तन पाहायला मिळेल का, चेंजेस पाहायला मिळेल का, ते देखील पाहणं गरजेचं राहील. दोन्ही टीम साठी करो या मरोसी मॅच आहे. मस्ट विन मॅच. डू ऑर डाय मॅच दोन्ही टीम साठी आहे. चला प्रत्येक ओव्हर नंतर प्रत्येक बॉल नंतर तुम्ही डिस्कस करतात टीम मुंब्रा संघ. इकडे वाईड बॉल आला. आता फक्त 2 धावा दूर विजयापासून. 19 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या आहेत. ऑन साइडला टर्न केला. अजून एक सिंगल आली आहे जरूर. आणि आता शेवटचं 1 धाब्याची आवश्यकता फक्त. स्कोर इज लेवल, स्कोर इज इक्वल. येणारे 3 बॉल आणि 1 धाब्याची आवश्यकता आहे. 4 बॉल माफ करा. 4 बॉलचा खेळ बाकी आहे अजून. पहिला बॉल आपण पाहिला तर व्हाईटच्या माध्यमातून आला होता. त्यानंतर सिंगल. म्हणजे आता येणारे 4 बॉल आणि 1 धाब्याची आवश्यकता आहे. आणि फिनिश